प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. प्रार्थना करूया. पिता परमेश्वरा, आज जे काही वचन घेण्यात येईल या वचनाद्वारे आम्हाला प्रत्येकाला तू स्पर्श कर. जे ऐकत आहे ते प्रत्येक व्यक्ती आज आशीर्वादित हो दे. पवित्र आत्मा, हे वचन घेण्यासाठी मला सहाय्य कर. कृपा पुरव. मुख माझं असू दे पण शब्द तुझे असू दे. आणि विश्वास ठेवते प्रभू की तू ह्या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वादित करत आहे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन. देवाची स्तुती असो. प्रेज लॉर्ड. देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. बायबलमध्ये दिलेले आहे की माझ्या वचनामध्ये प्रभू येशू म्हणतो की माझ्या वचनात जीवन आणि आत्मा आहे. ज्याला ही वचनं लाभतात त्याला जीवन लाभतं. आणि बघूया, एका गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि त्या गावामध्ये काय घडलं वचनात बघणार आहोत. लूक शुभवर्तमान 7वा अध्याय. आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की तो नाईन नावाच्या गावामध्ये जात होता. बघा, दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने एका सरदाराच्या चाकराला बरं केलं होतं. बायबलमध्ये दिलेलं आहे की तो मरणास टेकला होता. पण सरदार जेव्हा हा शतपती येशू ख्रिस्ताकडे आला आणि प्रभू येशूला म्हटला की माझ्या चाकराला तू बरं कर. आणि बायबल सांगतं की जेव्हा प्रभू येशू त्या सरदाराच्या घरी जायला निघाला, शतपतीच्या घरी जायला निघाला, पण शतपती प्रभू येशूला म्हटला की हे प्रभू, तू माझ्या घरी यावं ह्या योग्यतेचा मी नाही, पण तू शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर तिकडं बरा होईल. बायबल सांगतं की त्या शतपतीला, त्या सरदाराला प्रभू येशूच्या शब्दावर विश्वास होता. आणि जेव्हा त्याने प्रभू येशूच्या शब्दावर किंवा देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्यांनी विश्वास ठेवून तो आपल्या घरी गेला, जो मरणास टेकलेला त्याचा जो चाकर होता, जो दास होता, प्रभू येशूच्या शब्दाच्या द्वारे त्याला जीवन मिळालं आणि तो पूर्ण बरा झाला. आणि आदल्या दिवशी हा चमत्कार घडलेला असताना बायबलमध्ये दिले की दुसऱ्या दिवशी प्रभू येशू नाईन गावामध्ये गेला. आणि मग काय घडलं आपण वाचणार आहोत पुढे. आणि त्याचे पुष्कळ शिष्य, मोठा समुदाय हे त्याच्याबरोबर जात होते. 12 वचन. आणि तो नगराच्या वेशीजवळ आला तेव्हा पहा, कोणा एका मेलेल्या माणसाला बाहेर नेत होते. आणि तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती. आणि गावातील बराच समुदाय तिच्याबरोबर होता. बघा, बायबल सांगतं की एक प्रेत यात्रा त्या ठिकाणी जात होती. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या नाईन गावाच्या एका गावामध्ये आला आणि त्या गावामध्ये बायबलमध्ये दिलेलं आहे का त्याने पाहिलं कोणा एका माणसाला, मेलेल्या मनुष्याला किंवा एक प्रेत यात्रा तिथून जात होती. आणि एक तरुण जो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता, तो त्या ठिकाणी बायबलमध्ये दिलेला आहे त्याला घेऊन जात होते. मोठा समुदाय त्या आई जवळ होता. आणि बायबलमध्ये दिलेला आहे की पुढे काय झालं. 13 वचन. तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला. तो तिला म्हणाला, रडू नको. बघा, बायबल सांगतं की त्या आईचा एकुलता एक मुलगा होता आणि ती खूप शोकमध्ये होती, खूप रडत होती. देवाच्या लेकरांनो, तिचं जे दुःख होतं ते प्रभू येशू शिवाय कोणी पाहू शकलं नाही. बायबलमध्ये दिलेलं आहे की तिचा प्रभू येशूला कळवळा आला जेव्हा तिचा एकुलता एक प्रिय पुत्र जेव्हा मेला. जेव्हा तिचा मुलगा तिने पाहिला की त्याची प्रेत यात्रा निघालेली आहे, त्याला जाळण्यास घेऊन जात आहे. कारण पुढे जर वचनात जर वाचलं तर बायबल सांगतं तो तिरडीवर चालला होता, त्याला तिरडीवर घेऊन चालले होते. त्या आईच्या मनामध्ये किती विचार येत असतील. ज्या आईने आपल्या लेकराला पोटात वाढवलं, गर्भाशयामध्ये वाढवलं, त्याला जन्म दिला, त्याला लहानाचा मोठा केला, कित्येक आठवणी त्या आईकडे त्या लेकरासाठी असतील. कित्येक आठवणी काढून ती आई त्या लेकरासाठी रडत असेल. मोठा समुदाय त्या आई बरोबर होता.
त्या प्रेत यात्रेमध्ये होता, पण त्या आईचं दुःख त्या सर्व समुदायापेक्षा वेगळं होतं. आणि म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्ताला त्या आईचा कळवळा आला. आई म्हणत असेल की आता ह्या जगामध्ये माझं कोणीच राहिलं नाही, कुणासाठी मी जगू? हे देवा, तू मला ह्या जगात का ठेवलं? का माझ्या मुलाला तू घेऊन गेला? बायबलमध्ये दिलंय, येशू ख्रिस्ताला आईचा कळवळा आला. आईचे अश्रू त्याने पाहिले, आईचं दुःख त्याने पाहिलं. देवाच्या लेकरांनो, एक देव आहे, तो आमच्या अश्रू पाहतो, तो आमचं दुःख पाहतो, तो आमच्या जीवनातल्या निराशा पाहतो, तो आमची परिस्थिती पाहतो, तो आमच्या जीवनातले टेन्शन पाहतो, तो आमचं सर्व दुःख तो पाहतो. बायबलमध्ये दिलंय की स्तोत्रसंहिता 33 अध्यायामध्ये की तो स्वर्गातून आपल्या लेकरांना निहाळतो. तोच प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आपल्या प्रिय पुत्राच्या द्वारे ह्या जगामध्ये आला. आणि त्यांनी जेव्हा पाहिलं का ही आई आपल्या एकुलत्या एक लेकरासाठी, जी विधवा होती, जिचं कोणीच नव्हतं, त्याचं एकुलता एक लेकरू बायबलमध्ये दिले मेलेलं होतं आणि त्याला त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी घेऊन जात होते. आईचा कळवळा, आईचं दुःख, आईचं तुटलेलं हृदय प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला, तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला आणि तो तिला म्हणाला, रडू नको. आज प्रभू आम्हाला म्हणत आहे, रडू नको. होय, प्रभूला आमच्या अश्रू पाहू शकत नाही. प्रभूची इच्छा नाही की आम्ही आमच्या जीवनामध्ये रडावं. प्रभू येशूची इच्छा नाही की आमच्या जीवनामध्ये अनेक त्रासातून, आम्ही दुःखातून, निराशातून आम्ही जावं. एक देव आहे, तो आमचं सांत्वन करणारा आहे. बायबलमध्ये दिलेलं आहे एशामध्ये की जशी आई आपल्या लेकराचं सांत्वन करते, तसं मी तुमचं सांत्वन करतो. आणि देवाच्या लेकरांनो, प्रभू येशू ख्रिस्त आमचं सांत्वन करणारा देव आहे. होय, प्रभू येशू आमचं दुःख आनंदात बदलणारा देव आहे. बायबलमध्ये दिलेलं आहे. काढूया आपण वचन, एशियाचं पुस्तकामध्ये प्रभू येशूचं वचन काय सांगत आहे. काढूया आपण ते वचन. एशिया 66 अध्यायमध्ये 13 वचनात, जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते, तसं मी तुमचं सांत्वन करीन. प्रेज लॉर्ड. आणि तुम्ही यरूशलेमेमध्ये सांत्वन पावाल. तोच देव आमचं सांत्वन करणारा परमेश्वर, आमचं दुःख आनंदात बदलणारा परमेश्वर. होय, त्याचा आवाज आहे, त्याची वाणी आहे, त्याचं वचन आहे की रडू नको. प्रभू येशू तिला म्हणाला, रडू नको. आज तुम्ही ज्याही परिस्थितीमध्ये असाल, ज्या टेन्शनमध्ये असाल, ज्या चिंतेमध्ये असाल, प्रभू येशू म्हणत आहे तुम्हाला रडू नको. तुम्ही कर्जात असाल, प्रभू येशू म्हणत आहे तू रडू नको. हो, तुम्ही कुणाच्या तरी बंधनात असाल, प्रभू येशू म्हणत आहे तुम्ही रडू नको. तुम्ही कुणाच्या ना कोणाच्याद्वारे पिडलेले आहात, प्रभू येशू म्हणते तुम्ही रडू नको. तुम्ही आजारात त्रस्त झालेले आहात, असं वाटत आहे की मी मेलेलो बरी, पण प्रभू येशू म्हणतो तुम्हाला रडू नको. आज तुमचे जवळचे नातेवाईक तुमच्या जवळ नाही, प्रभू येशू म्हणतो तुला रडू नको. तो सांत्वन देणारा देव आमच्या जवळ आहे. त्या देवाची वाणी तुम्ही ऐकत आहात का? आज तोच देव आम्हाला म्हणत आहे रडू नको. आईला पाहून प्रभू येशूला कळवळा आला आणि प्रभू येशू काय म्हटला की रडू नको. का रडू नको? कारण प्रभू येशूला तिचं दुःख आनंदात बदलायचं होतं. प्रभू येशूला तिला आनंद द्यायचा होता. प्रभू येशूला तिला संपूर्ण तिच्या अश्रू तिचे पुसायचे होते. बघा पुढं काय झालं, 14 वचन. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहिले आणि तो म्हणाला, तरुणा, मी तुला सांगतो, उठ. आणि बायबल सांगतं बघा की हे जे तरुण जो होता, जो मेलेला तरुण होता, याला तिरडीवर घेऊन चालले होते. नेहमी आम्ही बघतो का तिरडीवर कोण घेऊन जातं? जे लोक ख्रिस्ती नसतात ते लोक. आणि बायबल सांगतं की त्याने तिरडीला स्पर्श केला आणि ते खांदेकरी जेव्हा थांबले, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की मुला, मी तुला सांगतो, उठ. या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो मुलगा होता, हा मेलेला होता. याचा देह काम करत नव्हता. हा पाहू शकत नव्हता, हा ऐकू शकत नव्हता, हा बोलू शकत नव्हता. याची देह किंवा याचं शरीर कोणत्याही प्रकारची हालचाल तो करू शकत नव्हता.
पण तरीही प्रभू येशू ख्रिस्त ह्या मेलेल्या डेड बॉडीला प्रभू येशू म्हणतो की मुला, मी तुला सांगतो, उठ. मी पुन्हा सांगेल, देवाच्या वचनामध्ये जीवन आणि आत्मा आहे. जी देवाची वचनं ज्याला लाभतात त्याला जीवन लाभतं. होय, देवाचं वचन सामर्थ्यहीन आहे. माफ करा, देवाचं वचन सामर्थ्यशाली आहे. प्रेज लॉर्ड. हो, देवाच्या वचनामध्ये जीवन आणि आत्मा आहे. देवाचं वचन सर्व समर्थ असं आहे. देवाने आपल्या वचनाला उंच आणि थोर असं केलेलं आहे. प्रेज लॉर्ड. ज्याला जे ते लाभतात त्याला जीवन लाभतं. प्रेज लॉर्ड. आणि बायबल सांगतं का हा मेलेला मृत शरीर देवाच्या वचनाची देवाची वाणी ऐकतो. प्रभू येशूची वाणी ऐकतो. काय वाणी होती? मुला, उठ. प्रेज लॉर्ड. ज्या आईला प्रभू येशू म्हटला की रडू नको, ज्या आईचा प्रभू येशूला कळवाळा आला, ज्या आईचं दुःख प्रभू येशू पाहू शकला नाही आणि त्या आईला प्रभू येशू जसा म्हटला की रडू नको, तसंच प्रभू येशू ख्रिस्त त्या मुलाच्या शरीराला म्हणतो की मुला, मी तुला सांगतो, उठ. बायबल सांगतं, योग बायबलमध्ये दिलेला आहे का 19 अध्यायामध्ये प्रभू येशू परमेश्वराविषयी म्हणतो की मी माझ्या देहाशिवाय माझ्या देवाला पाहील. प्रेज लॉर्ड. देवाच्या लेकरांनो, होय, आम्ही आमच्या देहाशिवाय देवाला पाहू शकतो, देवाला ऐकू शकतो. कारण आमचा जो आत्मा आहे तो देवाला पाहणारा आहे, देवाला ऐकणारा आहे. होय, आमच्या शरीराचीच आम्हाला गरज नाही देवाला पाहण्यासाठी. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून बायबल सांगतं की जरी हे शरीर मृत झालेलं होतं, डेड झालेलं होतं आणि हे आता जाळण्यास नेण्यात आलं होतं, पण त्याच्यामध्ये जो आत्मा होता, त्या शरीरामधला जो आत्मा होता, बायबलमध्ये दिलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की जो माझ्यावर विश्वास ठेवतील ते मेले तरी जिवंत राहतील, कारण जीवन आणि पुनरुत्थान मीच आहे. मीच मेलेल्यांचं पुन्हा उठणं आहे. आणि बायबल सांगतं की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की मुला, मी तुला सांगतो, उठ. जे शरीर मृत होतं, जे मेलेलं होतं, बायबल सांगतं त्याचा जो आत्मा होता, त्या आत्म्याने देवाची वाणी ऐकली. आणि पुढे वचनात काय दिलेलं आहे? आणि 15 वचन, आणि तो मेलेला उठून बसला आणि बोलू लागला. मग त्याने त्याच्या आईजवळ नेले. प्रेज लॉर्ड. होय, एक विश्वास ठेवा की जरी आम्ही आमच्या शरीरामध्ये मृत झालो तरी आमच्यामध्ये एक आत्मा आहे. तो देवाला पाहू शकतो, तो देवाची वाणी ऐकू शकतो, तो आमच्यासारखं सगळ्या काही गोष्टी किंवा अनुभव घेऊ शकतो. बायबल सांगतं की जरी ह्या तरुणाचं शरीर मृत झालं होतं, पण याच्यामध्ये जो आत्मा होता त्याने येशूची वाणी ऐकली. ज्या वाणीमध्ये जीवन आहे, ज्या वाणीमध्ये आत्मा आहे, ज्या वाणीमध्ये मेलेल्यांना उठवण्याचं सामर्थ्य आहे, ती वाणी त्या आत्म्यामध्ये गेली आणि बायबल सांगतं की त्याचं शरीर जिवंत झालं. आणि बायबल सांगतं की तो मेलेला उठून बसला आणि बोलू लागला. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. प्रभू येशू आम्हाला जिवंत करणारा देव आहे. म्हणून बायबल सांगतं इपिस्करास पत्र 2 अध्यायामध्ये, आम्ही अप्रधानमध्ये मेलेलो असताना, काढूया आपण ते वचन, आम्ही अप्रधान आणि पाप यामध्ये मेलेले असताना त्याने आम्हाला जिवंत केलं. होय, आम्ही मेलेलो होतो, आत्मिक रीतीने मेलेलो होतो, पण आमच्या आत्म्याने ती देवाची वाणी ऐकली. जसं हिजकेल याच्यामध्ये असं दिलेलं आहे की सुकलेल्या हाडांनी देवाची वचनं ऐकली, देवाचा संदेश ऐकला आणि सुकलेल्या हाडांना मांस आला, शरीर आलं आणि ते उठून उभे राहिले, ते जिवंत झाले. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे परिस्थिती बदलण्याची, मेलेल्यांना जिवंत करण्याची. बायबल सांगतं की तुम्ही आपले अपराध, इपिस्करास पत्र 2 अध्याय 1 वचन, तुम्ही आपले अपराध आणि पापे यामध्ये मेलेले असता तुम्हास त्याने जिवंत केले. का जिवंत केले? पुढच्या वचनात काय दिलेलं आहे? 5 वचन, आम्ही पातकांमध्ये मेलेलो असताना त्याने ख्रिस्तामध्ये आम्हाला जिवंत केले. का जिवंत केले? पुढच्या वचनात 7 वचन पाहूया. यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आम्हावर जी दया
आहे तिच्या योगाने येणाऱ्या युगामध्ये त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती आम्हाला दाखवावी. का आम्ही पाप आणि अपराधांमध्ये मेलेले असताना आम्हाला सुद्धा प्रभू येशूने जिवंत केलेले आहे. का ते येणाऱ्या युगांमध्ये त्या देवाच्या कृपेची अपार संपत्ती आम्ही पाहावी, म्हणून आम्ही सुद्धा अपराधांमध्ये पापामध्ये मेलेलो असताना, कारण बायबल सांगतं की पापाचं वेतन हे मृत्यू आहे, पण देवाचं कृपादान हे सार्वकालिकाचं जीवन आहे. हो, येणाऱ्या युगामध्ये देवाच्या कृपेची अपार संपत्ती आम्ही पाहावी, म्हणून आम्ही मेलेल्यातून जिवंत झालेलो आहोत. होय, आम्ही आत्मिक रीतीने जिवंत आहोत आणि जरी आम्ही शरीरामध्ये मेलो तरी आम्ही प्रभूला पाहू शकतो. आम्ही सर्व काही अनुभव घेऊ शकतो. जसा हा तरुण ज्याने शब्द ऐकला प्रभू येशूचा, का हे मुला उठ, आणि तो उठून बसला आणि तो बोलू लागला. आणि बायबलमध्ये दिलेला आहे, मग त्याने त्याला त्याच्या आईजवळ दिले. पुढचं वचन, तेव्हा सर्वांना भय प्राप्त झाले आणि ते देवाला गौरव देत म्हणाले, आमच्यामध्ये मोठा भविष्यवादी उद्भवला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. देवाने आमच्या लोकांची भेट घेतलेली आहे. का? तर त्या आईचं दुःख आनंदात बदलण्यासाठी, त्या आईला म्हणण्यासाठी की तू रडू नको, त्या तरुणाला म्हणण्यासाठी की तू उठ मुला, आणि तो मुलगा उठून बोलू लागला. त्या आईचं दुःख आनंदात बदललं, त्या आईचे अश्रू पुसले. आणि बायबल सांगतं की त्या सगळ्या गावामध्ये, त्या लोकांमध्ये देवाचं भय प्राप्त झालं. आणि ते म्हटले, कोणीतरी संदेष्टा जो बोलतो आणि मेलेले उठवले जातात, तो संदेष्टा आमच्यामध्ये आलेला आहे. देवाने आपल्या लोकांची भेट घेतलेली आहे. परमेश्वराने आपल्या प्रिय पुत्राच्याद्वारे या पृथ्वीवर लोकांची भेट घेतली, म्हणून त्याला इमॅन्युअल असं म्हणण्यात आलं. इमॅन्युअलचा अर्थ आहे आम्हा संगती देव. तो आम्हा संगती देव यासाठी आला की आम्ही ज्या अपराधांमध्ये मेलेल्यांमध्ये आम्ही अपराधांमध्ये किंवा आमच्या पापामध्ये मेलेलो असताना त्याने आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये जिवंत केलं. कारण येणाऱ्या युगामध्ये देवाच्या कृपेची अपार संपत्ती आम्ही पाहावी, म्हणून आम्ही जिवंत केलेलो आहोत. होय, जसा हा तरुण मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला, जसा त्या आईचा प्रभू येशूला कळवळा आला, तिचं रडू तो पाहू शकला नाही आणि तो तिला म्हटला, रडू नको. आज तोच प्रभू म्हणत आहे की होय, तुम्ही जीवन जगत असताना रडू नको. तुझं सांत्वन करणारा तुझ्या जवळ आलेला आहे. तो तुझं सांत्वन करेल, तो तुझं दुःख आनंदात बदलेल, तो तुझे अश्रू पुसेल, तुझ्या वाईट परिस्थिती तुला बाहेर काढेल, सर्व चिंता समस्यातून तो तुला सोडवेल, तो तुझं अश्रू पुसेल. होय, म्हणून बायबल सांगतं की जरी रडणं रात्रभर असेल तरी सकाळ ही हर्षाची होईल. तो प्रभू म्हणत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, रडू नको. प्रार्थना करूया. पिता परमेश्वरा, धन्यवाद देते आजच्या ह्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला. आज तू आमची भेट घेतली. सर्व गौरव तुला देते. आज ह्या वचनाद्वारे प्रत्येकाला स्पर्श कर, कारण तुझ्या वचनामध्ये जीवन आणि आत्मा आहे. ती ज्याला लाभतात त्याला जीवन लाभतं. आज हे वचन ज्याला लाभेल त्याला जीवन लाभू दे. तुझा आशीर्वाद लाभू दे. तुझा स्पर्श त्याला होऊ दे. हो, मेलेले जिवंत होऊ दे. देवाप्पा, जे आजारी आहेत ते बरे केले जाऊ दे. दुखणाईत आहेत ते उठून उभे राहू दे. येशूच्या नावामध्ये या वचनाद्वारे तू स्पर्श कर. तुझ्या लेकरांचं सांत्वन कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस.